फसव्या सरकारचा निषेध असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा निषेध असो, एसटी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे, धनगर आरक्षण मिळालेच पाहिजे, धनगर आरक्षण मिळालेच पाहिजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा निषेध असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा निषेध असो। बारामती प्रशासकीय भवन इथे 29 जुलै या दिवशी 2014 रोजी माननीय आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे बारामतीमध्ये धनगर समाजाला आरक्षणाच्या बाबतीत जे आश्वासन दिलं होतं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण लागू करू, ज्या उद्धव ठाकरे गटाचे सुभाष देसाई सर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचे पत्र त्यावेळेस धनगर समाजाला दिले होते, परंतु 12 वर्ष फसवणुकीची झाली, एक तप पूर्ण झालं। म्हणून आज या ठिकाणी आम्ही या देशाच्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांनी बारामती सोलापूर या ठिकाणी आश्वासन दिलं होतं त्यांचा आम्ही प्रथम निषेध व्यक्त करतो, या फसव्या सरकारचा निषेध व्यक्त करतो। पंतप्रधान मोदीजी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही या संबंधित पत्रव्यवहार केलेले असताना देखील त्यांच्याकडून कोणताही रिप्लाय परत धनगर समाजाला आलेला नाही, त्यामुळे त्यांचाही केंद्र सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करतो। केंद्रात राज्यात यांचंच सरकार असताना देखील घटना दुरुस्तीचा एक अध्यादेश जो पाठवणं गरजेचं आहे, परंतु तो आजपर्यंत केंद्र सरकारला पाठवला गेलेला नाही। बारामतीचे खासदार आमदार हे देखील सत्तेत असल्यावर वेगळे बोलतात आणि सत्तेच्या विरोधात असल्यावर फक्त मीडिया समोर नौटंकी करतात। त्यामुळे त्यांनाही माझा सवाल आहे की आपण धनगर समाजाच्या मतांवर निवडून येता, परंतु त्याच समाजाला वाऱ्यावर सोडण्याचं काम आपण करता। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी याची जबाबदारी घ्यावी, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये धनगर समाजाला गृहीत धरू नये या निमित्ताने मी सांगते। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली त्यामध्ये कलम 340, 41 आणि 42 यानुसार अनुसूचित जाती जमातीच्या अध्यादेश 1976, 1950 यामध्ये 108 या कायद्यानुसार धनगर जमातीला अनुक्रमांक 36 वर धनगर म्हणून नमूद केले गेले आहे। अनुसूचित जमातीचे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या पत्रकामध्येही हे नमूद आहे, तरी देखील महाराष्ट्र सरकार हे मान्य करत नाही। एखाद्या शंभड्या पोराला सुद्धा धनगर आणि धनगड यामधील फरक करतो। जसं ओरिसाचं ओडिसा, एकरचं एकड, गुरगावचं गुडगाव हिंदी भाषिक मध्ये र चा ड केला जातो। मग हे एखाद्या जर मुलाला कळत असेल तर मुख्यमंत्री पंतप्रधान झालेल्या लोकांना हे कळू नये का? कारण आज या मंत्रिमंडळामध्ये जर एखादा संविधानाने दिलेला अधिकारानुसार एखाद्या जमातीला जर वंचित ठेवण्याचं काम हे सरकार करत असेल तर संविधान न मानणाऱ्या अशा देशद्रोही, राजद्रोही सरकारचा आम्ही जाहीर असा निषेध करतो। तसेच आज 29 जुलै बारामती प्रशासकीय भवन या ठिकाणी म्हणून हा निषेध करण्यात येत आहे, ज्या पिवळ्या भंडाराच्या शपथा घेऊन धनगर समाजाची दिशाभूल करण्यात भाजपच्या नेत्यांनी पुढाकार घेतला। त्यांनाही माझं सांगणं आहे की आज आम्ही या ठिकाणी ज्या माथी आम्ही भंडारा लावतो त्याच माथी आम्ही काळ्या पट्ट्या लावून या ठिकाणी आमच्या कपाळी वरवंटा सरकारने ज्या दिला त्या सरकारचा आम्ही काळ्या पट्ट्या लावून निषेध व्यक्त करतो। धनगर आरक्षणाच्या प्रश्नासाठी 2014च्या 15 जुलै ते 21 जुलै पंढरपूर ते बारामती पदयात्रा निघाली। 21 जुलै ते 29 जुलै बारामतीच्या शारदा प्रांगणामध्ये आमरण उपोषण चालू होतं। त्या उपोषणाच्या ठिकाणी तत्कालीन विरोधी पक्षनेते सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाला आश्वस्त केलं, एक विश्वास दिला, तुम्ही आम्हाला सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवू। या घटनेला तब्बल 12 वर्ष म्हणजे एक तप उलटलं, पण देवेंद्र फडणवीस या 12 वर्षाच्या काळात 3 वेळा मुख्यमंत्री झाले, पण धनगर आरक्षण प्रश्नासाठी सोडवण्यासाठी त्यांनी कोणतीही ठोस कृती केलेली नाही। या घटनेचा आम्ही धनगर विवेक जागृती अभियानाच्या माध्यमातून निषेध करतो आणि गेले 12 वर्ष फडणवीस सरकारनं 12 वर्षातील सरकारने धनगर समाजासाठी नेमकं काय केलं? एकीकडे धनगर समाज आरक्षणाची मागणी करत असताना फडणवीसांनी किंवा फडणवीस सरकारने वेळकाढूपणा केला, दिशाभूल केली। जे आदिवासींना ते धनगरांना अशा 22 योजना घोषित केल्या। सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती नेमली, 30 समिती नेमली, 1000 कोटीची घोषणा केली, पण प्रत्यक्ष धनगर समाजाला मिळालं काय? हा धनगर समाजामध्ये झालेला संभ्रम आहे। धनगर समाजाची एकच मागणी आता की 12 वर्षात काय केलं त्याची श्वेतपत्रिका काढा,
धनगर आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंत्री समिती नेमणूक करा. या मंत्री समितीच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवा. ज्या पद्धतीने फडणवीसांनी धनगर समाजाला आश्वस्त केलं होतं 2014, त्याच पद्धतीनं 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात सोलापूर येथे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाला आश्वस्त केलं होतं. तर पंतप्रधानांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यासाठी समन्वय समिती स्थापन करा आणि हा प्रश्न तातडीनं, धनगर समाजाचा प्रश्न तातडीनं सोडवा. समाजाला घोषणा नको आहेत, आश्वासनं नको आहेत, योजना नको आहेत, तर प्रमाणपत्राची गरज आहे आणि ते प्रमाणपत्र तातडीने द्यावे. वेळ काढूपणा करू नये, दिशाभूल करू नये. बाद झाला आता 1 वर्ष तप उलटला. आता धनगर समाजाचा अंत फडणवीसांनी पाहू नये. त्यांनी केलेल्या कार्यवाहीची श्वेतपत्रिका काढावी आणि मंत्री समिती स्थापन करून हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवा. एवढी धनगर जागृती अभियानाच्या माध्यमातून आज या बारामतीच्या प्रशासकीय भवन समोर आम्ही विश्वासघात दिवस साजरा करत आहे. या विश्वासघात दिनाच्या निमित्ताने ही मागणी करत आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.